नमस्कार. तर सकाळी सकाळी बघा थोडा रिमझिम पाऊस सुरू होता आणि आमच्या घरचं हे लिलीच्या फुलाचं झाड बघा किती छान फुललेलं आहे. त्याचबरोबर कुंडीतली सर्व झाडे छान हिरवीगार झालेली आहे या पावसाच्या पाण्यामुळे. आणि मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे. तर आज मी पातवडी रस्सा बनवणार आहे. यासाठी मी थोडं बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहे आणि बेसनाचा छान घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. यामध्ये तिखट, मीठ, हळद, थोडासा ओवा आणि थोडं हिंग टाकलेलं आहे. आणि या प्रकारचं मळून झाल्यानंतर या प्रकारचा गोळा तयार केलेला आहे. आता पोळपाटावर मी हा पोळीसारखा छान लाटून घेणार आहे. तर बघा छोटीशी पोळी लाटायची आहे चपातीसारखी आणि या प्रकारे मी लाटून घेतलेला आहे. आणि याच्या आता मी छोट्या छोट्या चकत्या तयार करणार आहे, म्हणजे छोटी छोटी वडी तयार करणार आहे. याला पातवडी रस्सा किंवा चुनवड्या असं सुद्धा म्हणतात. आणि हे खूप छान लागतं, मसालेदार असा रस्सा भाजी याची खूप सुंदर अशी लागते, चवीला उत्कृष्ट अशी आहे. या प्रकारे मी सर्व छोट्या छोट्या वड्या तयार केलेल्या आहे, छोटे छोटे याचे कट करून तयार केलेले आहे. बघा या प्रकारे मी ताटामध्ये काढून टाकलेले आहे. आणि आता बघा मी फोडणीची तयारी करत आहे. वाटलेला मसाला आहे, त्याचबरोबर सांबार, लसूण, टोमॅटो, कांदा घेतलेला आहे आणि फोडणीचं दही घेतलेलं आहे आणि सर्व मसाले. तर आता फोडणीची तयारी करत आहे. तर कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये कांदा, लसूण जिरं पेस्ट टाकलेली आहे, टोमॅटो टाकून घेतलेले आहे. त्याचबरोबर हे शिजण्यासाठी थोडं झाकण लावून ठेवलेलं आहे. आता टोमॅटो कांदा छान शिजलेला आहे तेलामध्ये. त्यानंतर मी वाटलेलं वाटण टाकलेलं आहे आणि छान फिरवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे फिरवल्यानंतर यामध्ये मी फोडणीचं दही टाकलेलं आहे. फोडणीच्या दह्याने याची चव खूप छान येते. त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, थोडा गरम मसाला, हळद, तिखट चवीनुसार टाकलेला आहे. सर्व मसाले चवीनुसार टाकलेले आहे. छान एकजीव असं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं फिरवून घेऊन छान शिजवायला ठेवलेलं आहे. ह्या रस्स्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. आपल्याला हा रस्सा किती पातळ आणि किती जाड किंवा घट्ट पाहिजे असं ठेवायचं आहे. झाकण लावून उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये या बेसनाच्या वड्या टाकायच्या आहे. वड्या छान सर्व टाकल्यानंतर छान फिरवून घ्यायचं आहे आणि या शिजण्यासाठी पुन्हा ठेवायच्या आहे. 10 ते 15 मिनटामध्येच ह्या छान शिजून जातात. तर बघा अशा प्रकारे ही भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. तर बघा सर्व चुनवड्या किंवा पातवड्या छान शिजून गेलेल्या आहे. यानंतर यावर मी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे झटपट मसालेदार अशी पातवडी रस्सा भाजी तयार केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पातवडी रस्सा भाजीची थोडक्यात रेसिपी सांगितलेली आहे. त्याचबरोबर मी चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे आणि अशा तऱ्हेने दुपारचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर आजच्या जेवणामध्ये होतं पातवडी रस्सा भाजी, चपाती आणि हे सलाद, काकडी आणि गाजर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?